कथक नृत्य करते आणि हे क्लासिकल डान्स फॉर्म आहे. 7 क्लासिकल डान्सपैकी वन ऑफ द फॉर्म्स नॉर्थ इंडियामधला आहे. आणि पूर्वीपासूनच तसं नृत्य शिकायचं असं म्हटल्यावरती मुलीला पटकन सोडत नव्हते. आजही प्रमाण आहे पण त्या मानाने कमी आहे. पूर्वी अगदी 10 मुली शिकत होत्या तर आता 100 शिकायला लागल्या आहेत. पण काळ जसा लोटतोय तसं ते प्रमाण जास्त आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. आजही अशा काही फॅमिलीज आहेत ज्यांना वाटतं की डान्स करणं हे काहीतरी खालच्या दर्जाचं आहे. पण त्यांच्याशी डील करताना मला असं वाटतं की त्यांना सातत्याने त्यातल्या चांगल्या गोष्टी सांगत राहणं, त्यातले फायदे सांगत राहणं आणि इतर ज्या आपल्याकडे मुली येतात त्यांच्याकरवी त्यांच्या मैत्रिणींपर्यंत किंवा इतर फॅमिलीजपर्यंत पोचता येतं. आणि मला वाटतं असं होतच आज बऱ्याच मुली क्लासिकल डान्स शिकतात. ते इथे आले की त्यांना त्याची आवड लागावी ही जबाबदारी मात्र आमची असते आणि पूर्णपणे आम्ही ती करायचा प्रयत्न करतो. मी जेव्हा खूप लहान होते तेव्हा नाशिकमध्ये उस्ताद हैदर शेख नावाचे गुरुजी होते आणि तो एकच क्लास नाशकात होता. माझे आईवडील थोडे पुढारलेल्या विचारांचे असल्यामुळे त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या प्रत्येक मुलीने कुठल्या ना कुठल्या कलेशी निगडीत राहावं. आणि माझी मोठी बहीण नृत्य शिकायची त्यांच्याकडे. मी जस्ट बघायला जायचे आणि मला ते इतकं आवडायचं की ते बघून मी माझ्या घरी आल्यानंतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांना मी करून दाखवायची. त्यामुळे त्यांना असं वाटलं की चला ही निदान इकडे तिकडे जाऊन नाचण्यापेक्षा तिथे छान शिकली तर ते करूयात ते आपण तिला, म्हणून त्यांनी क्लासला घातलं. पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की हे करिअर होऊ शकतं. आणि 10वी झाल्यानंतर मला इतकं असं वाटायला लागलं की हेच फक्त आपल्याला आवडतं. आणि मग सगळीकडे सायन्सला ॲडमिशन घेतलेली काढली आणि शेवटी कॉमर्सला घेतली की मला डान्स करता यावा. आणि मग एकदा फोकस झाल्यानंतर मला पुढे खूप छान छान सगळे गुरु मिळत गेले. पंडिता रोहिणी भाटे पुण्याच्या, पंडित बिरजू महाराज दिल्लीचे आणि ताललयाचं ज्ञान देणारे पंडित सुरेश तळवलकर. गुरूंच्या हाती गेल्यानंतर तो प्रवास मागे न बघण्यासारखाच होता आणि तो आजही चालू आहे आणि आजही मी एक विद्यार्थिनीच आहे. तसं पाहायला गेलं तर हल्लीच्या मुलांना टी व्ही, मोबाईल्स आणि हे सगळं इतकं हँडी मिळतं की त्याच्यात त्यांना जे बघायला मिळतं तेच त्यांना भावतं. ते त्यांच्या डोक्यावरती हॅमर केलं जातं आणि म्हणून ते वेस्टर्नकडे जास्त वळल्यासारखे आपल्याला वाटतात. पण त्यांना जेव्हा हे लक्षात येतं की हे काहीतरी वेगळं आहे. आता माझ्याकडे जेव्हा क्लासला मुली येतात तेव्हा प्रत्येकजणच काही स्वतःची आवड आहे म्हणून येत नाही. बरेच जण पालकांची आवड म्हणून पण येतात. तेव्हा त्या आलेल्या मुलीला मी सांगते की समजा क्लासमध्ये तुमच्या शाळेमध्ये काही जण हा डान्स करत असतील तर तुम्ही त्यांना आपल्या मुद्रा करून दाखवा. तुम्हाला जे येणार आहे ते त्यांना सहजी येणार नाही. कदाचित तुम्ही ती वेस्टर्न डान्स अल्बम्स बघून, टी व्ही बघून, सगळं बघून अनुकरण करून नाचू पण शकता. पण हा डान्स फॉर्म तुम्हाला शिकल्याशिवाय येणार नाही. आणि तुम्ही जर तुमच्या मुद्रा सगळ्या मुलांना करून दाखवल्यात तर त्यांना नक्की असं वाटेल की ह्या मुलीला काहीतरी वेगळं येतं. आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्याला सगळ्यांपेक्षा काहीतरी युनिक यावं आणि त्याप्रमाणे त्यांचा तो प्रवास सुरू होतो. हळूहळू त्याच्यात सिरियस होतात आणि मग बऱ्याच जणी त्याच्यात करिअर करतात. आज माझ्या जवळजवळ 20 एक मुली आहेत ज्या डान्समध्येच करिअर करत आहेत आणि त्यांनी स्वतःचे पण क्लासेस सुरू केलेत. ती गुरुशिष्य परंपरा ही जी आम्ही मानतो कथक नृत्यामध्ये किंवा एकंदर संगीतामध्ये, त्याच्यात हेच महत्त्वाचं आहे की त्याला फक्त नृत्य नाही शिकवायचं तर त्याला वे ऑफ लाईफ शिकवायचं आहे की ह्याच्या बरोबरीने किती गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या होतात. आणि ह्याच्याबरोबर जसं डान्समुळे मी नेहमी सांगते की डान्समुळे व्हिज्युअल आणि ऑडिओ मेमरी चांगली होते. तुम्हाला ऑब्झर्व करायची सवय होते, तुम्हाला अनुकरण करायची सवय होते. तुमचं उभं राहणं, तुमचं बोलणं, तुमचं वागणं हे नृत्यामुळे आपोआपच ग्रेसफुल होतं आणि लोकांना लगेचच लक्षात येतं की तुम्ही नृत्य करता का हो. मग तीच आपली अंगभाषा बनते आणि त्याच्यामुळे आपण ओळखले जातो. याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही मला वाटतं. मला वाटतं आज पण ॲकॅडमिक्समध्ये म्हणजे शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे हाडाचे शिक्षक असतात ना ते जरी स्ट्रिक्ट असले, कितीही मुलांवर रागावत असले तरी ते कालांतराने त्यांचे लाडकेच होतात. कारण की ते त्यांच्याकडे लक्ष देतात, त्यांच्यावर प्रेम करतात. हे प्रेमाचे नातेसंबंध नृत्यामध्ये बनावेच लागतात कारण त्याच्याशिवाय आमची भाषा आम्ही त्यांना शिकवू शकत नाही. मी एखादी गोष्ट करून दाखवली याचा अर्थ मी शिकले कारण ती त्या समोरच्या मुलीकडनं जेव्हा मला केलेली दिसते तेव्हा मला त्याचं लगेचच रिटर्न्स मिळतात आणि लगेचच तो आनंद मिळतो. आणि हे काही सिलेबसचं शिकवणं नाही आहे की हे पुस्तक आहे, हे तुम्हाला इतक्या दिवसात संपवायचं आहे, हा धडा इतक्या दिवसात संपवायचा आहे, नाही झाला तर पोर्शनमधनं काढून टाका आणि त्याच्यावर प्रश्न विचारू नका, असा याच्यामध्ये
त्याच्यामध्ये काही संबंधच नाही आहे. ती मुलगी पहिल्या दिवशी जे शिकते ते तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत ती स्टेप तिला कायम करावी लागते आणि ती स्टेप तिच्या कायम बरोबर राहते. त्यामुळे ह्या वर्षीचा अभ्यास शिकवला, इतिहास शिकला, शिवाजी शिकले आणि संपून टाकलं, पुढच्या वर्षी कदाचित वेगळी हिस्ट्री आली, असं ह्याच्यात होत नाही. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आणि म्हणून ते रिलेशन पण बनतं. खरं तर तसं बघायला गेलं तर रोल मॉडेल असं म्हटलं की आपल्याला खूप मोठी मोठीच नावं वाटतात ह्याविषयी, पण खरं तर आपण खूप जणांकडनं शिकत असतो. आता जर आपण स्त्रियांविषयी बोलत असू तर कुठल्याही मुलीची पहिली रोल मॉडेल ही तिची आईच असते. तशी माझी पण आहे. त्यानंतर माझ्या गुरु पंडिता रोहिणी भाटे, त्यांनी मला नृत्यच नाही तर जगणं शिकवलं की कसं जगावं, कसं बोलावं, कसं वागावं, कोणाला कसं ओळखावं, हे सगळं मला त्यांच्याकडे राहून शिकायला मिळालं. त्यानंतर इतर इतक्या जणी आहेत. अगदी माझ्या घरातली मोलकरीणसुद्धा माझी रोल मॉडेल आहे, कारण तिने एखादं वाक्य असं बोलल्यावरती मला असं चमकल्यासारखं होतं की आपण का नाही असा विचार करू शकत. त्यामुळे पदोपदी आपल्याला अशी लोक भेटत असतात. फक्त आपल्याला आपलं मन मोठं करायला लागतं, मोकळं ठेवायला लागतं, डोळे उघडे ठेवायला लागतात आणि प्रत्येक क्षणी शिकावं लागतं. माझ्या छोट्या मुलीसुद्धा मला शिकवतात. काही शिकवत असताना काही जणी खूपच हुशार असतात आणि त्या म्हणतात, दीदी तुम्ही आत्ता हे दाखवलं, मगाशी तुम्ही असं नव्हतं दाखवलं. मला त्यांना समजावून सांगायला लागतं की तीच गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांनी करता येते, पण त्याही आपल्याला शिकवतात की एकदा जे सांगितले तसंच्या तसं परत सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या छोट्या मुलीसुद्धा माझ्या रोल मॉडेल आहे. आमच्या क्षेत्रामध्ये तर 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे लॉयल्टी, की तुम्ही जे शिकताय त्याच्याशी तुम्ही स्वतः इमानदार राहणं. नंतर मेहनत, सातत्याने मेहनत. असं नाही की आज केली उद्या नाही केली मग बघू का, प्रोग्राम असेल तर करू, असं चालत नाही. सातत्याने मेहनत करायला लागते. सातत्याने स्वतः केलेल्या गोष्टीबद्दल आनंद वाटावा लागतो, भूषण वाटावं लागतं आणि ते मी सतत त्या मुलींकडे सांगायचा प्रयत्न करते. आणि मला असं वाटतं की सगळ्यात काय काम करत असेल तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. इन्स्पिरेशन म्हणजे शेवटी काय की आपण त्यांना फक्त पॉझिटिव्ह सांगत गेलो की त्यांच्या आतमधली निगेटिव्हिटी संपत जाते आणि मग त्या आपोआपच स्वतः पण एक आयडियल बनण्याच्या लायकीच्या होऊन जातात. म्हणायला आपण म्हणतो की आपल्याला गव्हर्मेंटनी 49% पॉवर दिलेली आहे आणि वोटर्स आहेत, पण खरोखर त्या वोट ते देतात का, त्यांना ती पॉवर दिली गेली आहे का, ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. आपण सहज बोलता बोलता घरामध्ये असं म्हणतो की बहीण आणि भाऊ असेल तर त्या भावाला तू आधी नको का द्यायला, तू कशी काय आधी घेतेस. एवढ्याशा गोष्टीवरनं सुद्धा त्यांची एम्पॉवरमेंट कमी होते. त्यांना हे सातत्याने असं लक्षात यायला लागतं की आपण मुलगी आहोत, त्यामुळे आपण नेहमी नमतं घेतलं पाहिजे, आपल्या भावाला असं दिलं पाहिजे, किंवा इन जनरल जी मेल डॉमिनेटिंग सोसायटी आपली आहे त्याच्यामध्ये खरं तर मातृसत्ताक असायला पाहिजे. स्त्रिया खूप स्ट्रॉंग आहेत काही ठिकाणी, तिथे आपल्याला बदल घडलेला दिसतो. पण अजून रूट लेवलपर्यंत जायला लागेल. जोवर आई आणि वडील आपल्या मुलीला किंवा सुनेला ह्या सगळ्या गोष्टी करताना तिचं कौतुक करत नाहीत किंवा तिला प्रोत्साहन देत नाहीत, तोवर ती एम्पॉवरमेंट आली असं मला वाटत नाही. विमेन एम्पॉवरमेंटबद्दल बोलणं आणि विमेन एम्पॉवरमेंट आपल्या आयुष्यामध्ये त्याचा आपण सहभाग करून घेणं, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पेपरमध्ये मथळे देऊन आपण मोठी मोठी भाषणं केली म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट झाली अशी नाही. याच्यासाठी मला मीरेचं उदाहरण द्यायला लागेल. मीरा ही पण माझी एक रोल मॉडेल आहे आणि तिच्यावरती मी एक एकपात्री पूर्ण करते, त्यामुळे माझा बऱ्यापैकी अभ्यास तिच्यावर झाला. आणि त्याचं कारणच हे होतं की मी जेव्हा तिच्याबद्दल वाचायला लागले तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की 500 वर्षापूर्वी किंवा त्याही आधी एखाद्या रॉयल घराण्यामधल्या म्हणजे राजखानदानातल्या एखाद्या मुलीने असं म्हणावं की मी कृष्णाशी लग्न केलं आहे, मला दुसरं लग्न करायचं नाही आहे, किंवा तरीही तिचं लग्न करून दिल्यानंतर स्वतःच्या नवऱ्याला म्हणणं की मी तुझी बायको नाही आणि तरीही तिची भक्ती चालू राहणं, हा जो एक फोकस आहे त्याच्यावर असणारा, त्या एम्पॉवरमेंटवर असणारा आणि त्याच्याशी खरं तर प्रामाणिक असणं की मी जे करते हे एम्पॉवरमेंटच्या नावाखाली उगाच काहीतरी भंगपकपणा करायचा नाही. हो मला पॉवर आहे म्हणून मी उद्या काहीही करीन आणि जगाला दाखवून देईन, हे नाही. हे आतमध्ये तो दिवा असला पाहिजे आपल्या की मी एक स्त्री आहे आणि एक स्त्री म्हणून माझ्या आतला दिवा मी किती ठिकाणी आपल्याला ही ज्योत पुढे नेता येईल आणि किती मुलींना आपण त्या दृष्टीने विचार करायला लावू, ही खरी एम्पॉवरमेंट आहे. आणि मला असं वाटतं की याला पुरुषांपेक्षा बायका जास्त जबाबदार आहेत, कारण त्याच पटकन म्हणतात. एखादी स्त्री जेव्हा खूप काहीतरी करून जाते तेव्हा त्या म्हणतात तिला काय लागतं, घरदार काही नाही, घरी काही करायचं नसतं, सगळं सोडून दिलेलं आहे, मग हे सगळं करायला काय होतं.
प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेळ द्यायला लागतो ना, मग तो बॅलन्स साधायला लागतो. किती वेळ घरासाठी द्यायचा, किती बाहेर द्यायचा. अजून बाहेर जाऊन उमऱ्याबाहेर जाऊन काम करायचं असेल तर बाहेरच्या सगळ्या प्रकाशझोताला सहन करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ह्याच्यासाठी लागणारा वेळ आणि ह्याच्यासाठी लागणारी बायकांचीच एक मेंटॅलिटी अजून सुधारली पाहिजे असं मला वाटतं. पॉलिटिक्समधल्या नाशकातील महिला असा जर आपण विचार केला तर खरं तर जसं शहर वाढतं त्याप्रमाणेच तिथल्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. आज दुर्दैवानं असं म्हणायला लागतं की नाशिकचा पॉलिटिकल सिनारिओ अजून इतका उंचीवर मुळातच पुरुषांचाही गेलेला नाही आहे. त्या बायकांना असं वाटतं की आपण ह्या क्षेत्रात जाऊन काहीतरी बदल घडवू शकतो. त्या जेव्हा त्याच्यात जातात आणि त्या चाकोरीत त्या जेव्हा अडकतात तेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं की जे आपण ठरवून याच्यामध्ये निघालो होतो ते कदाचित आपल्याला नाही करता येणार ह्या सगळ्या वातावरणामुळे. आणि ते वातावरण तसं आहे असं मान्य करायला मला वाटतं हरकत नाही की इतकं स्वच्छ वातावरण नाही आहे तिथे. ते स्वच्छ करायचा काही लोक प्रयत्न करत आहेत, पण थोडीशी एक भीती स्त्रियांना याच्यात वाटते की समजा जर मला उद्या काही एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर मी ती एकटी निभावून नेऊ शकते का ह्या फील्डमध्ये, म्हणजे पॉलिटिक्समध्ये. नवरात्र असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त देवी येते, मग ती कुठली का असे ना, कालिका माता असो, वणीची देवी असो, सांडव्यावरची देवी असो, मी नाशिकचं म्हणून म्हणते आहे, किंवा दुर्गा असो, काली असो, सगळीकडे त्या देवीला पूजलं जातं. आणि मला थोडंसं वाईट वाटतं की आपल्या सगळ्या देवदेवतांमध्ये सगळ्यात मोठा उत्सव 10 दिवसाचा नवरात्र असतो. जसा एक गणपती असतो तसाच नवरात्र 9 दिवस आणि 10व्या दिवशी दसरा, म्हणजे त्या दिवशी रावणाला आपण मारतो. तर मला असं वाटतं की हा खूप स्त्रीविषयक उत्सव आहे आणि ह्या काळामध्ये बऱ्यापैकी स्त्रियांवरचे वेगवेगळे कार्यक्रम घडवले जातात आणि कॉम्पिटिशन्स पण असतात. त्याच्यात सगळ्यात जास्त स्त्रियांचाच त्याच्यामध्ये भाग असतो आणि एक उत्साहाचं वातावरण असतं. घरातसुद्धा बऱ्याच जणांच्या नवरात्र असतं, त्यामुळे घरातल्या स्त्रिया ते सगळं पाळतात, ते सगळं व्रत घेतात. घरातलं एक वातावरण खूप मंगलमय होऊन जातं आणि त्या वातावरणामुळे घरातलं एकंदर सगळ्या व्हायब्रेशन्स खूप सुंदर होतात आणि पुढचे काही दिवस छान जाण्यासाठी ह्या उत्सवांचा फार उपयोग होतो. सगळेच उत्सव मला वाटतं याच्याचसाठी केलेले आहेत की एकमेकांना भेटणं, चांगले विचार एकमेकांशी शेअर करणं, उत्सवाच्या निमित्तानं काहीतरी सांस्कृतिक करणं, म्हणजे एकंदर सगळं चांगलं, सुंदर, पॉझिटिव्ह असं त्या 10 दिवसात घडलं पाहिजे असाच आपण विचार करतो की काही गडबड नको व्हायला, असं नको व्हायला, तसं नको व्हायला, असं म्हणून सगळेजण काळजी घेत असतात आणि मला वाटतं की हेच आपल्या उत्सवांचं सार आहे. मला असं वाटतं की स्त्रीत्व लाभणं किंवा मिळणं हा एक फार मोठा आशीर्वाद आहे. म्हणजे मला सगळ्यांना हे सांगावं असं वाटतं की देवानी स्त्रीला जे बनवलं आहे ते खूप क्वालिटीज घेऊन बनवलेलं आहे. पुरुषांपेक्षा जास्त क्वालिटी स्त्रीमध्ये आहेत, पॉवर पण आहे. त्याला ओळखा, ती ओळखून त्याचा नीट वापर करा, कारण स्त्री हे फक्त प्रेमाचं प्रतीक आहे आणि हे प्रेम जर तिने सगळ्याभर पसरवलं, सगळ्यांना दिलं तर तिला ते भरभरून परतही मिळणार आहे. आणि निदान सगळ्या जगाला नाही बदलायचं, पण निदान आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणात त्या प्रेमाचा संचार करा आणि सगळीकडे आनंद करा. तसं पाहायला गेलं तर स्त्रियांसाठी विचार करणारे किंवा त्यांच्यासाठी कामं करणारी बऱ्याच संस्था आहेत, पण सम्राट ग्रुपबद्दल विचाराल तर त्यांनी ते एक्झिक्यूट करून दाखवलं. त्यांचा प्रयत्न, त्यांनी त्यांची सुरुवात करताना प्रत्येकाला भेटून त्यांना तो रिस्पेक्ट देऊन त्या पद्धतीने ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की बोलतात खूप पण करणारे फार थोडे असतात आणि मला असं वाटतं त्यातलाच एक सम्राट ग्रुप आहे.